जगातील सगळ्यात महागड्या आंब्यांपैकी हा मानला जातो. जपानमधील मियाझाकी प्रिफेक्चर मधून आलेला आहे. आज आपण ऑर्गॅनिक मेथडनी मियाझाकी मँगो जो आहे तो आपण इकडे प्लांट करणार आहोत आणि फायनली आपलं मियाझाकी मँगो हा लावून झालेला आहे. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉमिस केलेलं की जेव्हा पावसाळा येईल तेव्हा जे आपण नर्सरीमधनं जे झाडं वगैरे युनिक मागवलेले, जसं मियाझाकी असेल, मिरॅकल फ्रूट असेल किंवा अवाकॅडो असेल, आफ्रिकन पीच फ्रूट आहे, ATM मँगो आहे, तर मग ह्याचं प्लांटेशन जेव्हा मी करीन ते मी ऑर्गॅनिक वेनी जसं कसं प्लांटेशन करतो हे तुम्हाला मी दाखवीन. हे जे मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं ते आज प्रॉमिस मी पूर्ण करतोय. आणि आज वेदर चांगलं आहे, पाऊस पण खुलला आहे थोडा. तर आपण हे जे प्लांट आहेत इकडे हे आपण वरती नेणार आहोत. वरच्या मिडल टेरेसला वरती आपण तिकडे त्यांचं प्लांटेशन करणार आहोत. आपण हा मियाझाकी जो मँगो आहे जो जपानचा फेमस मँगो म्हटला होता ह्याच्यापासून सुरुवात करणार आहोत. मियाझाकी प्लांट इकडे आणलंय, पाऊस पण आलाय आणि मी ऑलरेडी झाड लावण्यासाठी खड्डे असतात हे ऑलरेडी मी सगळीकडे असे करून ठेवलेले आहेत. आपल्याला 1 बाय 1 मीटरचे खड्डे लागतात. कॉन्टूर थोडं सिलेक्ट करतोय मी, थोडी जागा प्लेस सिलेक्ट करतोय की कुठे चांगलं वाटेल. तर मला असं वाटतं की आयडियल ह्या प्लांटसाठी तरी हा वाला जो इकडचा खड्डा जो आहे तो तिकडे जर प्लांट केला आपण तर मला असं वाटतं की चांगलं होईल. आणि पाऊस पण आलाय, इकडनं विंड चांगल्या प्रकारे फ्लो होतो त्यामुळे ह्युमिडिटी जास्त होत नाही, दमट हवामान जास्त इकडे येत नाही कारण की खाली व्हॅली आहे आणि खालनं जोरात हवा चांगल्या प्रकारे येते. आणि आपण इकडनं ड्रेनेज काढलेलंच आहे तसं पण, त्यामुळे इकडनं पाणी आपल्याला ॲक्सेस पाणी आहे तो रिमूव्ह होईल. आणि हे टॉप वरती असल्यामुळे इकडनं पाणी चांगल्या पद्धतीने निघून जाईल, ड्रेन होत राहील. आज आपण ऑर्गॅनिक मेथडनी मियाझाकी मँगो जो आहे तो आपण इकडे प्लांट करणार आहोत. तर मग आपण स्टार्ट करूया आपलं मियाझाकीचं प्लांटेशन करायला. हा ड्राय मॅन्युअर मी घेऊन जातोय, ह्याच्यामध्ये ड्राय लीव्ज आहेत. हे ड्राय मॅन्युअर जे आपण घेतलंय हे आता आपल्याला वरती न्यायचंय, इकडे न्यायचंय या रोडनी. आणि आपण आणलंय त्याला, मी इथून कलेक्ट केलंय ते स्टेप्सच्या खाली तिकडे मी जमा करून ठेवलेलं, उन्हात ड्राय झालं ते लीव्ज. वरून खाली येताना काहीच वाटत नाही बट खालून वरती जाताना खूप स्ट्रगल आहे. लेट्स सी, बघू आता कसं नेतंय. गाईचं शेण आहे ते आपण इकडनं कलेक्ट करून घेऊन जाणार आहोत. आणि वेदर बघा तुम्ही, पाऊस मध्ये येतोय, मध्ये ऊन आहे, तर आता हा परफेक्ट टाइम आहे, आपण प्लांटेशन करायला करू शकतो. कावडंग यूज करताना कधी पण आपण प्रॉपर डिकम्पोज झालेला असेल असंच कावडंग यूज घ्यायला पाहिजे. एक गोष्ट मी नोटीस केली की शेणाला थोडंसं वरती ही बुरशी आलेली आहे, म्हणजे व्हाईट कलरचं फंगस आलं आहे. आणि व्हाईट कलरचं फंगस आहे ह्याचा अर्थ ही गाय नॅचरल किंवा मग थोडंफार ऑर्गॅनिक पद्धतीचं जे पालापाचोळा वगैरे असतं ते अन्न ती खात होती, त्यामुळे हे व्हाईट फंगस दिसण्याचं संकेत म्हणजे चांगला आहे. हा गुड फंगस असा प्लांटसाठी असतो. आणि ब्लॅकिश कलरचं वगैरे जर असेल, आणि अनेक कलरचे पण असतात, ते त्या पार्टवरती मी एकदा तुम्हाला नक्कीच एक्सप्लेन करीन. बट जे बाकीचे ब्लॅक फंगस वगैरे असतो तो चांगला नसतो. तर मग आपल्याकडे इन्ग्रेडियंट्स मी सगळ्या गोष्टी जमा करून आणलेल्या आहेत. हे ग्रीन मॅन्युअर आहे, त्याच्यानंतर हे ड्राय लीव्ज आहेत इकडे, त्यानंतर हे जे बकरीचे जे लेंडे असतात ते आहे, त्याच्यानंतर इकडे आपल्याकडे कोंबडीचं जे शीट असते ती आहे, आणि ॲश पण आहे, वूड ॲश, आणि ह्याच्यामध्ये खाली कावडंग आहे, थोडं लाईम देखील आहे इकडे, चुना पण आहे. तर मग आपण स्टार्ट करूया आपलं मियाझाकीचं प्लांटेशन करायला. आणि जी साईडची जी सॉइल ह्याच्यामध्ये पडलेली आहे ती मी काढून घेतलंय. आता सर्वात प्रथम आपण जे झाडांची जी ताडे हुडके असतात, म्हणजे खालचे बाजू स्टेम असतात, ते आपण एकदम बेस लेअरला टाकणार आहोत.
कारण की मी तुम्हाला बोललो होतो की झाडांना आपण जे खत वगैरे टाकतो हे आपण साईडने टाकत असतो. मग त्याचे जे हेअर्स असतात ते ॲब्झॉर्ब करत असतात. बट त्यांना लॉंग टर्मसाठी आतमधून काही त्यांना खत मिळत नाही. मग हे जे झाडे आपण स्टेम टाकणार आहोत ते एकदम खालच्या लेअरला जेव्हा टाकू तेव्हा ह्याचं डिकम्पोज जे काय होईल तर हे आरामात 2-3 वर्षानंतर स्टार्ट होईल. म्हणजे पुढच्या 5 वर्षांनी जेव्हा त्याचे मुळं आतमध्ये जातील तेव्हा त्यांना आतमधून खत त्यांना मिळत राहील. त्यामुळे आपण एकदम हे बेससाठी आपण हे खाली टाकतोय एकदम जाडेवाले. त्यानंतर सेकंड स्टेप आपण करतोय ती म्हणजे आपण वूड ॲश टाकतोय म्हणजे राखाडी जी असते ही अँटी टर्माइट पण असते. आणि अँटी टर्माइट म्हणजे वाळवीपासनं ती आपल्याला खूप हेल्प करते. तर आपण त्याच्यामध्ये वूड ॲश टाकूया. त्यानंतर आपण थोडंसं 20 ते 30 ग्राम आपण चुना टाकूया. खरी चुन्याची गरज नाही आहे. प्लांटला चांगल्या प्रकारे कॅल्शियम वगैरे मिळण्यासाठी थोडंसं टाकतोय. या प्लांटला चुन्याची ह्या सॉईलमध्ये रिक्वायरमेंट बिलकुल नाही आहे. बट थोडंसं आपण टाकतोय. एक 20 ते 30 ग्राम तरी चुना आपण टाकलाय. ह्याच्या पुढची जी स्टेप आहे ती आपण थोडी जी आपली सॉईल आहे ती आपण ओढून घेणार आहोत. सेकंड लेअरमध्ये आपण ग्रीन आणि जे ड्राय आपले मॅन्युअर आहेत ते आपण टाकणार आहोत. म्हणजे आपली पालापाचोळा जो असतो तो आपण टाकणार आहे. ह्याच्यामध्ये आपले नारळाचे पानं, नारळाचे जे कवर असतात वरचे ते आहेत. आणि दुसरे झाडांच्या फांद्या वगैरे ह्याचे सुके झालेले जे लीव्ज आहेत ते आहेत. आता ग्रीन लीव्ज टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बकरीच्या जे लेंड्या असतात त्या आहेत. आता आपण कावडंग टाकणार आहोत म्हणजे गाईचं जे शेण आहे ते आपण आता टाकणार आहोत. आपण वरच्या साईडला बारीक लीव्ज का टाकले ड्राय आणि वेट त्याचं रिझन असं आहे की वरची जी लेअर आहे जी मुळांच्या अगदी खाली आहे थोडं तर ती कसं आहे ती पातळ लीव्ज असल्यामुळे ही लवकर डिकम्पोज होईल. म्हणजे जवळजवळ 1 ते 2 वर्ष त्यांना जसे मुळं इथपर्यंत पोचतील ह्या सेकंड लेअरपर्यंत तर तोपर्यंत त्यांना 2 वर्ष ह्याच्यामधून खत मिळत जाईल. आणि 2 वर्षानंतर पुढचे जसे रूट्स अजून आतमध्ये ट्रॅव्हल करतील तेव्हा त्यांना जे आतमध्ये जे आपण जाडे स्टेम टाकलेले ते 2 वर्षानंतर त्याचं खतामध्ये रूपांतर व्हायला चालू होईल. मग ते 3 ते पुढच्या 5 वर्ष हे 2 वर्ष झाल्याच्या नंतर पुढचे जे काही 3 वर्ष असतील जेव्हा रूट्स त्याच्या आतमध्ये ट्रॅव्हल करतील त्या टाइमला त्यांना आतमध्ये मिळत जाईल. म्हणून आपण झाडामध्ये जे स्टेम्स होते झाडाचे ते एकदम खालच्या लेअरला टाकले. आता आपण कावडंग टाकतोय. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे आता वर्मी कंपोस्ट नाही म्हणजे जे गांडूळ खत असतं ते नाही आहे. तर आपण पुढच्या झाडांना ट्राय करू मिळेल का कुठून. आपण तर स्वतः बनवलेलं नाही आहे. आपण ते देखील बनवू. ते कसं बनवायचं त्याच्यावरती पण मी व्हिडिओ पुढे जाऊन बनवेन. आता आपण हे जे नीमचे जे लीव्ज आहेत म्हणजे कडुलिंबाचा पाला आहे तो टाकणार आहोत. खरे तर आम्ही बाकीचे झाडं जेव्हा लावले तेव्हा त्याचे देखील स्टेम्स आम्ही टाकलेले पण आता ते अवेलेबल नाही झाले. तर मग नीमचे लीव्ज टाकतोय. ते अँटी टर्माइट पण असतात वाळवीपासून पण प्रोटेक्ट करतात आणि सॉईलची आपली हेल्थ पण वाढवतात. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण ही कोंबडीची शीट टाकतोय. मी शेजारच्या काकांच्या पोल्ट्रीमधून ती आणलेली आहे. आणि ती एकदम कमी अमाऊंटमध्ये टाकतोय कारण की खूप गरम असते. ती झाडांच्या रूटला डॅमेज देखील करू शकते. मग खूप अगदी कमी प्रमाणात टाकतोय. आणि अजून एक गोष्ट ही सँड आहे ही सँड मी वाढून थोडी टाकतोय म्हणजे जेणेकरून जर का जर का पाणी जास्त माती जर जास्त पाण्यामुळे चिकट झाली तर ते झाडांना कुठला प्रॉब्लेम नको द्यायला रूट्स त्यांचे एक्सपांड व्हायला पाहिजे. त्यासाठी मी थोडी सॉईल ॲड करतो याच्यामध्ये. आता आपण सॉईल सगळी आहे ती पूर्ण फिल करून घेऊ आणि मग त्याच्यावरती आपल्याला झाड लावायचं आहे.
आता आपली सॉईल जी आहे ती आपण फिल करून घेतलेली आहे. ह्याची जी नर्सरी बॅग आहे ती कट करून आता आपण असंच्या असं मुळांना आणि ती माती जी आहे ह्याच्यामध्ये असते तिला कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता तसंच्या तसं आपल्याला ते प्लांट करायचं आहे. आपण ह्या एका सरफेसवर लावतोय. त्यानंतर मातीने पूर्ण ह्याला कव्हर करून घेणार आहोत जेणेकरून कुठलाही ॲक्सेस ऑफ वॉटर जो आहे तो मुळांच्या आतमध्ये नाही जाणार, साईडून निघून जाईल. नर्सरी बॅग कट करूया. ॲक्च्युली जे छोटे प्लांट्स असतात त्याची नर्सरी बॅग आपल्याला कट करायची गरज नाही. तो मल्टिपल टाईम ते रियूज करू शकतो, ते पण मी तुम्हाला दाखवेन. बट मोठे जे प्लांट आहेत त्याचं आपण तसं नाही करू शकत. फायनली आपला मियाझाकी मँगो लावून झालेला आहे आणि आता आपण लास्ट स्टेपकडे आलोय. ती म्हणजे ही स्टेप पावसाळ्याच्या टाइमला इतकी मॅन्डेटरी नाही आहे, इतकी महत्त्वाची नाही आहे. बट मी करतोय कारण की तुम्ही आता पण बघू शकता की ऊन आहे. पाऊस ह्या वर्षी थोडं लेट उशिरा चालू झालंय आणि आपण आता मल्चिंग करणार आहोत. मल्चिंग ह्याच्यासाठी असते, दोन त्याची इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. एक म्हणजे हे आपल्याला जे एक्स्ट्रा वीड्स आहेत, जे गवत वगैरे आहे ते आजूबाजूला आपल्या झाडाचे उगवत नाही. आणि दुसरी गोष्ट, प्लांट्सला मॉइश्चर गरजेचं असतं उन्हाळ्यामध्ये, ते मेंटेन करायला मदत करतं. म्हणजे अतिशय कमी पाणी टाकलं तरी ते ओलावा त्याच्यामध्ये निर्माण राहतो, लगेच ड्राय काय होत नाही ती माती. तर त्यामुळे आता आपण मल्चिंग करूया. बट त्याच्या आधी माझ्याकडे जो उरलेला आता कावडंग आहे तो मी वरती टाकून घेतोय. आता आपण माझ्याकडे नारळाचे जे कवर असतात त्याची मल्चिंग करणार आहे. मल्चिंग अनेक गोष्टींची आपण करू शकतो, जसं की राईसचं जे तूस असतं भाताचं त्याच्याने, जे राईस स्ट्रॉ असतो म्हणजे पेंढा असतो त्याच्याने, किंवा गवताने, अशा अनेक गोष्टींनी आपण मल्चिंग करू शकतो. तर मी आता हे जे ड्राय आपले नारळाचे कवर्स आहेत त्याच्याने करतो. आणि हे ग्रास आहे, जे ॲक्सेस अमाऊंट ऑफ ग्रास जो झाडांच्या भोवती अनवॉन्टेड ग्रास जो उगवतो तो मी कट केला आहे आणि त्याच्यानेच मल्चिंग करणार आहे. ह्याचा ॲडव्हान्टेज असं आहे मल्चिंगचं दुसरं, की ह्याचं नंतर भविष्यात जाऊन खत देखील तयार होतं ते डिकम्पोज होऊन. त्यामुळे झाडांना हे बेनिफिशियलच आहे. पावसाचं पाणी ह्याच्यावर पडेल, की माती आपण वरती ह्याला भरावसारखं केलंय ते निघून देखील जाणार नाही, ह्याच्याने प्रोटेक्ट करेल. जसं हे पिचिंग ह्या मातीला प्रोटेक्ट करतं, त्याच पद्धतीने ग्रास आणि मल्चिंग देखील ह्या मातीला प्रोटेक्ट करेल, जेणेकरून माती अशी दुखून जाणार नाही. आणि फायनली आपलं मियाझाकी मँगो हा लावून झालेला आहे. आणि एंडिंगची स्टेप म्हणजे त्याला आपण थोडंसं पाणी घालायचं. आता पावसाळा असल्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही, बट थोडंसं पाणी त्याला गरजेचं आहे. आपण ह्या प्लांटला वेळोवेळी मॉनिटर करतच जाऊ. मी प्रत्येक वेळी तुम्हाला त्याचे अपडेट व्हिडिओमधनं देत राहीन. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करा.